फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC PYQ 5वा पेपर घेणार आहोत। याच्या आधी आपले 4 व्हिडिओ झालेले, ते 4 व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये RRB NTPC ची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे पाहू शकता। आणि आज आपण राज्य व्यवस्था म्हणजेच इंडियन पॉलिटी याच्यावर आधारित IMP 30 प्रश्न पाहणार आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण IMP 30 प्रश्न पाहत आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। आणि शेवटी जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर तुमचा एवढा रिस्पॉन्स तर मला आलाच पाहिजे की मी जर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला असेल शेवटी तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलं पाहिजे। येत नसेल तर माहीत नाही म्हणून द्या, येत असेल तर जे काय उत्तर असेल ते उत्तर द्या। आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला RRB NTPCचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या। या एकाच ई-बुकमधून तुमचा RRBचा संपूर्ण सिलेबस कव्हर होईल। सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी हे तिन्ही विषय तुमचे कव्हर होतील। फक्त तुम्हाला चालू घडामोडीसाठी वेगळं काहीतरी वाचावं लागेल। आणि हे सर्व प्रश्न RRB NTPC मध्ये आलेले आहेत हे लक्षात ठेवा। तर भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहास म्हणले जाते? तर भारतीय संसदेचं जे वरिष्ठ सभागृह आहे ना ते राज्यसभेला म्हणलं जातं। म्हणजे आपली भारताची संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा। लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे। परंतु लोकसभा जरी कनिष्ठ असलं तरी अधिकाराच्या सर्वात जास्त अधिकार हे लोकसभेला असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि लोकसभेमध्ये लोकनिर्वाचित म्हणजे लोकांमार्फत निवडून गेलेले सदस्य असतात। पुढे आहे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो। आता एक लक्षात ठेवा, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षे, पण राज्यसभेचा कार्यकाळ विचारलं तर त्याचा कार्यकाळ नसतो, कारण राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही। परंतु राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ मात्र किती आहे? 6 वर्षे। आणि लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्षे असतो। नागरिकामध्ये जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या कारणावरून भेदभाव करता येणार नाही हे प्रावधान तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? म्हणजे जात, धर्म, पंथ, वंश यानुसार भेदभाव करता येणार नाही याची माहिती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर ते आहे कलम 15। कलम 15चा आपण नो डिस्क्रिमिनेशन म्हणतो, म्हणजे जात, धर्म, पंथ, वंश, लिंग यानुसार भेदभाव करता येणार नाही। खालीलपैकी घटनेचा कोणता भाग हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता बद्दलची जबाबदारी दर्शवतो? तर याच्यामध्ये राज्याचे मार्गदर्शक तत्व हे त्याचं उत्तर आहे। पुढे पहा, आणि राज्याचे मार्गदर्शक तत्वांची माहिती कलम 36 ते 51 मध्ये दिलेली आहे। त्यालाच आपण नीतिनिर्देशक तत्व असं म्हणतो किंवा डायरेक्टर प्रिन्सिपल सुद्धा म्हणतो। देहोपस्थिती म्हणजे हेबियस कॉर्पस हा शब्द माहिती आहे, मराठीमधला शब्द बऱ्याच जणांना माहीत नसतं। हेबियस कॉर्पस अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हेबियस कॉर्पस जे आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोघांनाच आहे, इतर न्यायालयाला नाही। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधानाची जी मसुदा समिती होती ना तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, तर डी हे त्याचं उत्तर आहे। आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालं, त्यांच्या नेतृत्वात झालं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराचे निलंबन केले जाऊ शकत नाही? मग आणीबाणी जेव्हा सुरू असते तेव्हा कोणाचं निलंबन केलंच जाऊ शकत नाही असा तो प्रश्न आहे। तर याच्यामध्ये समतेचा अधिकार याचं निलंबन, समानतेचा अधिकार म्हणजे सर्वच मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं, म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही। कारण हे जे समानतेचा अधिकार, भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार या सर्वांचं निलंबन केलं जातं। जेव्हा इंदिरा गांधीजींनी भारतामध्ये अंमलबजावणी लागू केली होती तेव्हा हे सर्व अधिकार भारतीयांचे छिनून म्हणजे भारतीयांना गमवावं लागले होते। यात कुठलाच अधिकार भारतीयांना राहिला नव्हता। आंदोलन करू शकत नव्हते, भाषण करू शकत नव्हते, अभिव्यक्त होऊ शकत नव्हते, वर्तमानपत्रसुद्धा सरकार जे सांगेल तेच त्यांना छापावं लागायचं। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। 8वा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राज्ये केवळ धर्म, जात, पोटजात, लिंग, जन्माचे स्थान
किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही बाबीवरून कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करणार नाही. तर आपण आत्ताच ते पाहिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 15 आणि त्याच्यामध्ये उपकलम 1. वेगळ्या स्वरूपात तोच प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारलेला. भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती जे आहेत ना, ते होते डॉक्टर झाकीर हुसेन. हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. त्याच्यानंतर APJ अब्दुल कलामसुद्धा मुस्लिम राष्ट्रपती झाले भारताचे. पंतप्रधान स्वतःच्या सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या प्रस्तावावरील मतदान प्रक्रियेत भाग घेत नाहीत जर ते, आता इथं पहा, जर ते, त्याच्यामध्ये जर ते राज्यसभेचे सदस्य असतील. आता एक लक्षात ठेवा, पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य होते. मग लोकसभेमध्ये पंतप्रधानाच्या विरुद्ध जो अविश्वास ठराव मांडला जातो तो लोकसभेमध्ये मांडला जातो. पण मनमोहन सिंग जर लोकसभेचे सदस्यच नव्हते तर लोकसभेमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकारच नव्हता. म्हणजे लक्षात आलं आहे ना, जर पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य असतील तर पंतप्रधान स्वतःच्या सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. क्लिअर झालं आहे? कारण अविश्वास ठराव लोकसभेमध्ये मांडला जातो आणि राज्यसभेचा सदस्य लोकसभेमध्ये मतदान करू शकत नाही जरी तो पंतप्रधान असला तरीही. 18वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोल कॉलेज ज्याद्वारे भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक घेतल्या जाते त्याची निर्मिती कशाद्वारे केली जाते? म्हणजे भारताची जी राष्ट्रपती आहे त्या राष्ट्रपतींची जी निवडणूक होते त्यामध्ये मतदान कोण करू शकतात असा सरळ साधा प्रश्न येतो, पण फिरून विचारलेला आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतात? तर संसदेचे सदस्य. संसद म्हणजे कोण? राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य. त्याच्यानंतर राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. लक्षात आलं आहे? तर राष्ट्रपतींचं निर्वाचन मंडळ कोणतं आहे? तर लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य म्हणजे संसद सदस्य आणि राज्यसभेत आपल्या राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभांमधील फक्त लोकनिर्वाचित जे लोकांनी निवडून दिलेले सदस्य आहेत तेच याच्यामध्ये मतदान करू शकतात. भारतीय संविधान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता एकदम सोपा प्रश्न आहे. तर भारतीय संविधान दिवस जो आहे ना तो दरवर्षी 26 नोव्हेंबर या तारखेला साजरा केला जातो. त्याचं कारण काय? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून 26 नोव्हेंबरला दरवर्षी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या वर्षी भारतीय संविधानामध्ये प्रथम संशोधन करण्यात आले? तर भारतीय संविधानामध्ये सर्वप्रथम संशोधन हे 1951मध्येच करण्यात आलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे 1951. अजून 17 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. जर तुम्हाला RRB NTPC व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा अभ्यास करायचा असेल तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील. फक्त 450 रुपयामध्ये दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील आणि ही फक्त पोस्टानेच येतात. दुकानांमध्ये तुम्हाला ही पुस्तकं मिळणार नाही. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे चिन्ह काय आहे? तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचं जे चिन्ह आहे ते आहे मक्याचे कणीस आणि कोयते हे त्याचं चिन्ह आहे. संविधान सभेच्या डॅश डॅश 1946च्या अंतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. तर याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजना ज्याला म्हणतो ना. 1946मध्ये जे भारतामध्ये त्रिमंत्री मिशन किंवा कॅबिनेट मिशन आलं होतं त्यांच्या शिफारशीनुसारच भारतात संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि या संविधान सभेमार्फतच पुढे भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतीय घटनेतील भाग 4 डॅश डॅशशी संबंधित आहे. तर भारतीय राज्यघटनेतील भाग 4 जो आहे ना तो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ज्याला आपण नीतिनिर्देशक तत्व किंवा म्हणजे डायरेक्टरेट ऑफ प्रिन्सिपल्स असं म्हणतो. तर नीतिनिर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्व याच्याशी संबंधित हे भाग 4 आहे आणि याच्यामध्ये कलम 36 ते कलम 51 ही आहेत. केरळची राज्यभाषा डॅश डॅश आहे. तर केरळची राज्यभाषा ही मल्याळम आहे. आता दक्षिण भारतामधील राज्यभाषा लक्षात ठेवा. कर्नाटकची राज्यभाषा कन्नड आहे. त्याच्यानंतर तेलंगणाची राज्यभाषा जी आहे ती आहे तेलुगू. आंध्र प्रदेशची पण तेलुगूच आहे. तमिळनाडूची तमिळ आहे आणि केरळची राज्यभाषा मल्याळम आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची मराठी हे तर सर्वांना माहीत आहे. मराठी, उर्दू, इंग्रजी, पण मराठी मुख्य भाषा आपल्या महाराष्ट्राची. पश्चिम बंगालची बंगाली आहे. गुजरात राज्याची गुजराती आहे. भारतातील निवडणुकीत मतदान करण्यासाठी किमान किती वय आवश्यक आहे?
तर भारतामधील निवडणुकीमध्ये जर मतदान करायचं असेल ना तर किमान वय हे 18 वर्षे आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 18 वर्षे. भारतीय संविधानात प्रस्तावनेतील समाजवाद हा शब्द खालीलपैकी कशातून घेण्यात आलेला आहे? तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी समाजवाद हा जो शब्द आहे ना तो रशियन क्रांतीवरून घेतलेला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे रशियन क्रांती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधित निर्माण झालेल्या विवादावर डॅश डॅशद्वारे निर्णय दिला जातो. म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जर समजा काही विवाद झाला, काही वाद झाला तर कोण निर्णय देतो? तर तो निर्णय देण्याचा अधिकार आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला. ए हे त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये फेडरल सरकारची प्रणाली लागू नाही? लागू नाही असं दिले बरं का. फेडरल सरकार म्हणजे आपण त्याला राष्ट्रसंघ म्हणण्यापेक्षा आपला अमेरिकेमध्ये फेडरल संघ वगैरे आहे. तर कोणत्या याच्यामध्ये नाही? तर चीनमध्ये नाही. पा डी हे त्याचं उत्तर आहे. चीनमध्ये फेडरल सरकार लागू नाही. त्याच्या म्हणजे अमेरिकेमध्ये आहे, भारतामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हे फेडरल संघ आहे, वेगवेगळे राज्य आणि एक प्रमुख केंद्र सरकार. पण तसं चीनमध्ये नाही. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 371 अनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यासाठी विशेष प्रावधानाची तरतूद आहे? तर 371 अनुसार, आता त्यावेळेला 371 अनुसार जे प्रावधान आहे ना ते आहे नागालँड. हे लक्षात ठेवा बरं का. 370 सर्वांना माहीत आहे जम्मू काश्मीर ते रद्द झालं. पण 371 अ जे आहे ना ते कोणत्या राज्यासाठी आहे? तर नागालँड या राज्यासाठी आहे. भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील कलम डॅश डॅशमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र इत्यादी तरतूद आहेत. आता सर्वोच्च न्यायालय जे आहे ते कोणत्या कलमाशी संबंधित आहे असा थेट प्रश्न आहे, पण तो फिरून विचारलेलं. भाग 5, सॉरी मी 4 बोललो, भाग 5, भाग 4 नाही, भाग 4 तर मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. व्ही म्हणजे 5. तर भारतीय संविधानाचा जो भाग 5 आहे तो न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र इत्यादीची तरतूद आहे? तर त्याचं उत्तर आहे कलम 124 ते 147. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, कलम 124 ते 147 हे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत आणि ते भाग 5 म्हणजेच प्रकरण 5 याच्यामध्ये येतं. आणि प्रकरण 5 कशाशी संबंधित आहे? तर न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. हे पण लक्षात असू द्या. भारतामध्ये एकूण राज्यांची संख्या किती आहे? तर सध्या भारतामध्ये ना एकूण जे राज्य आहेत ते आहेत 28 राज्य आहेत. जेव्हा पेपर झाला तेव्हा 29 होती, पण आता सध्या भारतामध्ये राज्य किती आहेत? 28. आणि मला कमेंट करून सांगा केंद्रशासित प्रदेश सध्या भारतामध्ये किती आहेत? कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर सांगेल. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस खालीलपैकी कोणाला असाधारण शक्ती प्राप्त होते? तर जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू होते ना तर तेव्हा राष्ट्रपतींना असाधारण शक्ती प्राप्त होते. डी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय संविधानामधील कोणता मूलभूत अधिकार मानव तस्करीवर प्रतिबंध घालतो? तर मानवी तस्करीला प्रतिबंध करणारा कोणता मूलभूत अधिकार आहे? तर त्याचं उत्तर आहे शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे ना तो मानवी तस्करीला प्रतिबंध घालतो. 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने उद्देशिकेमध्ये कोणते 2 शब्द जोडले होते? तर 1976 मध्ये ना 42व्या घटनादुरुस्तीने उद्देशिकेमध्ये 2 शब्द मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडलेले आहेत. तर डी हे त्याचं उत्तर आहे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे 2 शब्द 1976 साली झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीने भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा की 42वी घटनादुरुस्ती केव्हा झाली? तर 1976 मध्ये झाली. आणि आत्तापर्यंत जेवढ्या काही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत त्या सर्वांमध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती ही 42वी घटनादुरुस्ती आहे. हे पण माहिती असू द्या. त्याच्या पुढचं आणि 42व्या घटनादुरुस्तीलाच मिनी राज्यघटनासुद्धा म्हटलं जातं. आणि त्यावेळेला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधीजी होत्या. भारतामध्ये पंचायत राजसाठी खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली? तर भारतामध्ये पंचायत राजसाठी ना 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली. ही जी 73वी घटनादुरुस्ती आहे ती पंचायत राजशी संबंधित आहे. आणि 74वी घटनादुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षे आणि लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्षे. आणि लोकसभेचा कालावधीसुद्धा किती असतो? तर तो सुद्धा 5 वर्षेच असतो. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
लोकसभेच्या सदस्याचे कमीत कमी किती वर्षे वय असणे आवश्यक आहे? म्हणजे तुम्हाला जर लोकसभेचा सदस्य व्हायचा असेल तर कमीत कमी वय तुमचं किती असावं? तर त्याचं उत्तर आहे 25 वर्षे. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय 25 वर्षे पाहिजे. राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल तर कमीत कमी वय 30 वर्षे पाहिजे. राज्यपाल, राष्ट्रपती यांच्यासाठी कमीत कमी वय 35 वर्षे आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की भारताचे संविधानाच्या डॅश डॅशमध्ये समान नागरी संहितेची तरतूद आहे. तर प्रश्न काय आपला, भारताच्या संविधानाच्या डॅश डॅशमध्ये समान नागरिक संहितेची तरतूद आहे आणि ऑप्शन आहेत भाग 6, भाग 4, भाग 10 आणि भाग 3. याचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्हाला RRB NTPC साठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ईबुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.